मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 84. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से. राजीवशी बोलून नुकताच मोबाईल बाजूला सारलेला. सोमवारच्या व्हिटेक्स सिस्टीम्सच्या प्रकाश सरांसोबत होणाऱ्या मीटिंग संदर्भात अमेरिकेतील मर्जर अँड ॲक्विसिशन पॉलिसीजचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने लॅपटॉप सुरू केलाच. तरीही मनात एक बेचैनी, त्याचा गंभीर स्वर ऐकून झालेली घालमेल. इकडे आर्या शांत होती आणि राजीव, आज तुमचाही आवाज नेहमीचा खेळकर नव्हता. असं वाटलं तुम्ही माझे राजीव नाहीत. ते धीरगंभीर मिस्टर मेहरा बोलत आहात. आर्याविषयी विचारलं तर मोजकंच बोललात. आईला विचारलं मी, दिवसभरात आर्या नीट राहिली ना, काही उपद्व्याप नाही ना. ती तर म्हणाली राजीव आणि आर्याने पुष्कळ धमाल केली. पण राजीव असे विचारात गडल्यासारखे का वाटत होते? न राहवून शेवटी विचारलंच मी, काही प्रॉब्लेम आहे का, प्लीज सांगा. तर म्हणाले सहज विचार करत होतो. आर्याबद्दल जे जाणवलं ते सांगितलं मी त्यांना. तिचं अचानक शांत होणं पटत नव्हतं. तर म्हणाले तिला जास्त काही प्रश्न विचारू नका, लहान आहे, लेट्स गिव्ह हर टाइम. मी निराश झालेलं बरोबर लक्षात येतं तुमच्या. डोंट वरी, आय एम देअर, वी आर टुगेदर, दॅट्स इनफ. राजीव, तुमच्या या शब्दांसोबत तर भविष्याची स्वप्ने रंगवत आहेत. तुम्ही आहात तर सर्व अडचणीतून मार्ग निघेल. खरंच वी आर टुगेदर खूप अर्थपूर्ण शब्द आहेत ना. नात्याला नाव द्यायचा अट्टहास न करता त्या नात्याशी प्रामाणिक राहत, नात्याशी जोडलेल्या हरेक जबाबदारीची जाणीव आणि त्याची पूर्तता. खऱ्या अर्थाने एकरूप असणं ते हेच नाही का? सकाळी 6 पासून आईची लगबग. खूप कामं आहेत, आवरा पटापट. हे ती आर्यापासून आजोबांपर्यंत सगळ्यांना ऐकवत होती. जियाच्या घरचे सगळेच येणार आहेत, हेही ऑटो पायलटवर टाकल्याप्रमाणे घोषणा केले जात होते. राजीव अंकल, दादाजी, दादीजी आणि जियाच तर येणार आहेत. व्हॉट्स अ बिग डील. आजीचा अतिउत्साह आर्याच्या समजण्यापलीकडचा. तिच्या रूमला टापटीप ठेवण्याची ताकीद 3-4दा मिळालेली. सकाळपासून फुटबॉलही सापडत नव्हता. आता बॉल संध्याकाळीच मिळेल, तो मी सुरक्षित ठेवला आहे, असे म्हणत बेडच्या खालच्या ट्रॉलीत त्या बॉलची रवानगी करण्यात आलेली. गेल्या 5 वर्षात आज पहिल्यांदाच सोफ्याच्या कोपऱ्यात फुलदाणी आणि त्यात फुलं हे दृश्य दिसत होते. राधाताईंना स्टूलवर चढवत नवीन पडदे लावण्याची सूचना, तर बाबांना बसल्या बसल्या उशांचे कव्हर्स बदलण्याचे काम. घरासमोरची कॉमन लॉबीही आज हाऊसकीपिंग स्टाफला दम देऊन 2दा पुसून घेतलेली. महत्त्वाचे पाहुणे येणार आहेत हे सांगतच घराचा कोपरान कोपरा चमकवण्याचे काम चंदाताईंवर सोपवतच आईसाहेबांचे कामाचे वाटप करणे सुरू होते. आणि मनातल्या मनात स्वतःशीच कुजबुजणेही. गेल्या रविवारीच तर जियाकडे गेलेलो. इतकं सुंदर घर, मेहरा विला, महालच जणू. सारंच स्वप्नवत वाटत होतं. आपलं घर काही तेवढं मोठं नाही, पण नीटनेटकं आणि छान तर दिसायला हवं ना. तसं राजीव 2-3दा आलाय, पण आनंदजी आणि रीमाजी पहिल्यांदाच घरी येत आहेत. सर्व टापटीप नको का? कितीही झालं तरी मेघाचे होणारे सासू सासरे आहेत आणि राजीव आमचे जावई. राजीव यापूर्वी आले ते सहज भेट म्हणून, पण आता असे सहकुटुंब जेवायला प्रथमच. तसं तर लग्न ठरल्यातच जमा आहे. माझं आणि रिमाजींचं सर्व काही ठरवून झालं आहे. म्हणून तर आज हक्काने सगळ्यांनी यायचं असंच आमंत्रण दिलं आहे. आता मी आणलेल्या स्थळांपैकी जर कोणी मेघाला पसंत असता तर दाखवण्याचा, भेटीगाठीचा कार्यक्रम झालाच असता ना. पण आता राजीव आणि मेघाचं नातं ईश्वरानेच जुळवून आणलं आहे. विधिलिखित असावे तसे. दोन्हीकडील कुटुंबियांनाही मान्य. आणि हे दोघे तर काय, गेले 2 महिने भेटतच आहेत. मनं जुळली आहेत, प्रेम आहे. औपचारिकता तशी काही नाही. हे आपलं छोटंसं गेट टुगेदर. मेघाच्या अचीव्हमेंटचं निमित्तही मिळालं.
आनंदजी आणि रीमाजींना दोघांनाही कोण कौतुक. मेघाचं. काल निवांत बोलणं झालं माझं आणि रीमाजींचं. पिकनिक तर एक बहाणा, आम्हाला कुठलं त्या राईडवर बसायला जमतंय. आम्ही आपली सर्व लग्नासंबंधीची बोलणी करून घेतली. गुरुजींशी बोलणं झालं. सध्या हवे तसे मुहूर्त नाहीत, पण लवकरात लवकरचे सर्व मुहूर्त आम्ही नोंद करून ठेवले आहेत. बाकी तयारी काय कशी करावी यावरही चर्चा केलीच. असे समजूतदार आणि मोठ्या मनाचे व्याही लाभणे हेही नशीबच. मनात विचारांचं फिरणारं चक्र, पण तोंडाने घरातील प्रत्येकाला सौम्य भाषेत फैलावर घेत सूचना देणे सुरू होतेच. आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणे एकमेव ध्येय. आईचं काय सुरू आहे समजतच नाही. छान तयार हो हे 6व्यांदा सांगितलं मला. किचनमध्ये पण तेच. मी मोदक करतेय आणि ही माझ्या कानात कुजबुजतीये. आजसाठी मौसूद कॉटन सॉफ्ट साडी निवडली होती मी. घरातच तर आहोत, तर स्वतःचीही जर्द हिरवीगार चंदेरी सिल्क आणून दिली आहे. म्हणे तुझं सेलिब्रेशन, तू छान नको का दिसायला. आता मम्मीजी पापाजी काय मला पहिल्यांदा बघणार आहेत का? कितीदा भेटी झाल्या आहेत. ही भेट काय निराळी, काही समजतच नाही. आई स्वप्नाला आणि समोरच्या काकींना सांगत होती की पाहुणे येणार आहेत. जियाची फॅमिली. मेघा आणि जियाचे डॅड सोबतच काम करतात. ते त्यांचे आई बाबा सगळे येणार आहेत. काकींना हे डिटेल्स द्यायची काय आवश्यकता. आई पण ना. बिचारी आर्या बॉल सापडत नाही म्हणून वैतागली आहे. आजीचं नावच सांगते अंकलना. बजावून गेली आहे. पूरबचा फोन का नाही आला. तो आणि भास्कर सर आज अहमदाबादला गेले आहेत. रश्मीची जॉईंट फॅमिली तिकडे आहे. देवा सगळं काही छान पार पडू दे. पूरब आणि रश्मी आज चांगली बातमी मिळू दे रे देवा. साडी नेसून झालेली. कपाट उघडले. कालच शॉपिंग केलेला ज्वेलरी सेट. जियाची पसंती. साडीला तंतोतंत मॅच. उद्घाटन तर झालेच पाहिजे ना. वाजलेला फोन. पूरबचा. आनंदात उचलत तिथेच बेडवर बसलीच. बोल काय झालं पटापट सांग. तिचा अतिउत्साही प्रश्न. अरे मेघा यार एंगेजमेंट. हळूहळू धाप लागल्यासारखं त्याचं बोलणं. काय आजच खरंच सही यार. ओरडलीच जवळजवळ. दाराबाहेरून जाणारी आर्या थांबली. मम्मा काय झालं. इज एव्हरीथिंग ओके. येस येस ओके ओके. फोनवर हात ठेवतच तिला जा खेळायला असं सांगितलं. पूरब बोल लवकर सगळं सांग. तिचा बेडवर बसत आनंदात पाय हलवतच उत्साह. मेघा यार सही काय सही. मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा है. अरे मी फक्त फॅमिलीला भेटायला आलेलो. जस्ट गेट टुगेदर अँड लंच. बिग फॅमिली आहे यार. ऑलमोस्ट 25 to 30 पीपल इन फॅमिली. 2 काका 2 मामा देन बुवा अँड मावशी आणि सगळ्यांच्या वाईफ्स आणि हजबंड. ऑल सिनियर मेंबर्स. मला आणि रश्मीला समोर बसवून विचारलं लग्न करायचं आहे ना. घाबरा घुबरा आवाज त्याचा. अरे मग हो म्हणालास ना. प्रेम आहे लग्न तर करायचं आहे ना रश्मीशी. आता हळू आवाजात बोलत होती. अजून जोरात बोललो तर आईच आत येईल. हो तर बोलावंच लागलं ना यार. नाहीतर इथेच माझं भांगी नाखू तोडी नाखू भुग्गोकरी नाखू केलं असतं या सगळ्यांनी मिळून. त्याचा केविलवाणा स्वर आणि आता हिला हसू आवरेना. दारातून आई डोकावली. बाहेर ये सांगत होती. 5 मिनिटात येते नजरेनेच सांगितले. अरे पण असं डायरेक्ट एंगेजमेंट करायची. मी उद्या रात्री सिंगापूरला निघत आहे आणि त्याआधी त्यांना एंगेजमेंट करायची आहे. यार मेघा मला काहीच समजत नाहीये. त्यात न समजण्यासारखं काय आहे. आज ना उद्या एंगेजमेंट होणारच होती ना. मग काय. आणि त्यांचं सर्वांचं म्हणणंही बरोबर आहे. आता तू गेलास की 1 महिना तिकडे असशील. इट्स बेटर एंगेजमेंट करूनच जा ना. रश्मीला मान्य आहे ना. हो ती तयार आहे. रादर शी इज हॅपी. बघ देन वाय आर यू वरीड. भास्कर सर तर रेडी आहेत. दॅट आय नो. येस डॅड पण ऑल प्रिपरेशन करून आलेत. रश्मीसाठी साडी ज्वेलरी रिंग हे तर मला माहितीच नाही. त्याचा किंचित त्रासिक स्वर आणि इकडे मेघाचं हसणं. मेघा डोंट टेल मी की तू पण यात सामील आहेस. हे बघ
भास्कर सरांना शॉपिंगसाठी हेल्प हवी होती, मी केली. आय कांट से नो टू भास्कर सर. यू टू ब्रुट्स, यू टू. चुप रे नौटंकी, मी ब्रुट्स नाहीये, मी जय आहे जय, आणि तू वीरू. जा चुपचाप, बसंती से एंगेजमेंट कर ले. मेघा, यू श्योर ना? कर लो एंगेजमेंट. येस पूरब, यू बोथ आर मेड फॉर इच अदर. ती वाक्य पूर्ण करत नाही तर पुन्हा आईची हाक, सोबत बेलही वाजलीच. पूरब, मला फोटो पाठव. आय हॅव टू गो. ते सगळे आलेत ना घरी? ते कोण? अरे राजीवजी आणि फॅमिली, मम्मीजी, पापाजी, जिया. व्हॉट? तुमची पण एंगेजमेंट? गप रे, ते लँडसाठी आलेत. जस्ट गेट टुगेदर. एंगेजमेंट काय? मेघा बघ हा, मला पण असंच वाटलेलं लंचसाठी जात आहे आणि आता 2 तासात माझी एंगेजमेंट आहे. जा बघ बाहेर जाऊन, तुझी पण एंगेजमेंट फिक्स होईल. ए चुप, काही बोलू नको हा. चल बाय. बाय करूनही तशीच बसून राहिली, सकाळपासूनच्या घटनांचा विचार करत. खरंच आमची एंगेजमेंट? छे छे, काही काय, पण असंच वाटत आहे. म्हणून आईने ही सर्व तयारी केलेली. मला चांगली साडी, घर टापटीप, स्पेशल लंच. आई आणि मम्मीजींनी असं काही प्लॅन केलं असेल का? पण जिया आर्या त्यांना न विचारता? छे छे, असं नाही करणार कोणी. मी उगाच जास्त विचार करते. दार उघडल्याचा आवाज, आईची पुन्हा हाक. दीर्घ श्वास घेत घाबरत घाबरतच बाहेर पाऊल टाकले. मेहरा फॅमिलीचे आगमन, आई बाबांनी केलेलं स्वागत, राजीव अंकलना पळत जाऊन भेटणारी आर्या, तर मेघाला कडकडून मिठी मारणारी जिया. तिचंही लक्ष गेलंच काल घेतलेल्या सेटकडे. आंटी, दिस लुक्स अमेझिंग. तिच्या कानात जियाचं हसू, कालच्या शॉपिंगची आठवण. जियाला टाळी देताना हळूच त्याच्याकडेही पाहिलंच. त्याच्या डोळ्यातलं हसरं कौतुक वाचलं. तिच्याकडे पाहतच त्याने हातातला निशिगंधाचा गुच्छ टेबलवर ठेवला. खास तुमच्यासाठी, हे न बोलताच सांगून गेला. मम्मीजींनी समोर येतच गळा भेट घेतली. नख शिखांत न्याहाळलं तिचं साजरं लाजरं रूप. घर दाखव ही उत्सुकता, आणि मग मम्मीजी पापाजींसोबत घरभर फिरणाऱ्या जिया आर्या. प्राऊड ऑफ यू, घर छान आहे असं म्हणत पाठ थोपटणारे पापाजी, तर कोपरान कोपरा प्रेमाने पाहत आनंदलेल्या मम्मीजी. भावी सुनेचे यश आणि आजपर्यंतच्या कर्तृत्वाने भारावलेले दोघेही. देवा, किती भाग्याचा दिवस. आज माझं यश साजरं करण्यास माझी पूर्ण फॅमिली इथे आहे. आय एम लकी. थँक्स मेहराजी, तुमच्यामुळे ही अमेझिंग फॅमिली मला मिळाली आहे. तो मात्र सोफ्यावर निवांत, मॉम डॅडच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता. इट फील्स गुड. तुमच्या लाईफ पार्टनरची अचीवमेंट अँड सेलिब्रेट करायला ऑल फॅमिली टुगेदर. स्वतःच्या हिमतीवर एकटीने उभं केलेलं हे घर, मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर. इट्स नॉट जोक. प्राऊड ऑफ यू मेघा. अंकल, तुम्ही येणार तर आजीने माझा बॉल लपवून ठेवला आहे. तिच्या तक्रारींवर आजीचं डोळे मोठे करणं आणि अंकलचं मोठ्याने हसणं. आयुडी, आपण संध्याकाळी जाऊ गार्डनमध्ये, समजावणारी जिया. गार्डनचे नाव घेताच झालेली तिची आणि त्याची नजरानजर. मेघा, आपणही जायचं ना गार्डनमध्ये? ऑलमोस्ट आफ्टर अ मंथ. बेंच वाट बघतोय. त्याच्या खोडकर डोळ्यांचा प्रश्न. राजीव, बघा आता, तुम्हीच जमवा. या गडबडीत दिवांत क्षण कसे वेचायचे? सगळ्यांची नजर चुकवून कसं जायचं सांगा बरं? तिचंही मिश्किल हसतच उत्तर. सुग्रास, मराठमोळा, जेवणाचा बेत. भाकरी, भरली वांगी, उसळ, कढी, मसाले भात, कोथिंबीर वडी, पापड कुरडई आणि गोडखाऊ मेहराजींसाठी उकडीचे मोदक. नातींसोबत दादाजी दादीजींचे ताट वाढलेले, तर नो फॉर्मॅलिटीज असं म्हणत मम्मीजी पापाजींनी आई बाबांनाही सोबत बसवलेच. 6 सीटर डायनिंग पॅक झाले. ती वाढायला डायनिंग जवळच उभी, आणि मला आत्ता लगेच भूक नाही असं म्हणत तोही थांबलेला तिच्यासाठीच. पापाजींना मोदकाचा आग्रह करणारी ती. सोफ्यावरूनच मोबाईलमधून नजर उचलत
तिला डोळ्यात साठवणारा तो. मेघा, आपण सोबत जेवूया. उतनी ही देर आपके साथ बैठने का मौका मिलेगा, वरना तो 1 घंटे से हम यहाँ सोफे पर बैठे हैं और आप वहाँ दूर कोने में खड़ी हो. जियाला पापड वाढत हळूच त्याच्याकडे पाहिलं गेलंच. राजीव, भूक नाही हा बहाणा छानच आहे. हुशार CFO जी, मान गए आपको. सगळ्यांसमोर मी नंतर जेवतो असं सांगणं. इनडिरेक्टली मी मेघासाठी थांबलो आहे हे जाणवून देणं. आई आणि मम्मीजी माझ्याकडे पाहून मिश्किल हसत होत्याच, पण तुम्ही थोडेच ऐकणार, जिद्दी मेहराजी. जेवणे उरकून सोफ्यावर विसावलेले बाबा आणि पापाजी, आई मम्मीजींना घेऊन आत रूममध्ये गप्पा, तर आर्या आणि जिया मोदक द्यायला म्हणून ईशानकडे गेल्या आणि तिथेच रमलेल्या. ताई, तुमचं आणि भाऊजींचं जेवण होऊ दे निवांत. डोळे मिचकावत आपलं ताट वाढून घेत राधाताई आर्याच्या रूममध्ये पळाल्या. बाल्कनीत फोनवर बोलत उभा तो. आता जेवायला बोलावं कसं या गोंधळात ती. अहो, ताट वाढलंय. तिची नाजूक हाक. त्याने हलकसं हसून वळून बघत फोन कट केलाच. समोरासमोर बसलेले दोघे ताटावरून नजर फिरवून न चाखताच, वाव, फील्स लाईक माय फरमाईश डे, त्याचं हळूच बोलणं आणि त्यानंतर एक एक पदार्थ चाखत त्याने केलेलं तोंड भरून कौतुक. न खाताच हिचं पोट भरलेलं. इतर वेळी घाईत 10 मिनिटात जेवण उरकणारे दोघेही आज निवांत रेंगाळत जेवत होते. ती तर घरी जेवताना तशीही हळूबाईच, पण त्याचा वेग आज कमालीचा मंदावलेला. तिचा सहवास जास्तीत जास्त वेळ मिळवणं हे एकमेव उद्दिष्ट. मम्मीजी, आई मध्येच डोकावून गेल्या. काही वाढू का असं म्हणत थट्टाही झालीच. पापाजी आणि बाबाही हळूच वळून पाहत होते अधूनमधून. जिया आर्याही धावत येत होत्या. घरातील खेळ घेऊन पुन्हा बाहेर पळत होत्या. या सर्व गडबडीत ते दोघे निवांत. डायनिंग टेबल आणि 2 खुर्च्यांमध्ये सीमित त्यांचं जग. कुणाची चाहूल लागताच चुपचाप जेवतोय असं दाखवणं आणि कुणाचेच लक्ष नाही हे पाहून कुजबुजत बोलणं. त्याची थट्टा, तिचं हसणं, मुद्दाम चिडवणं तर त्याचं रोखून पाहणं, तिचं हळूच लाजणंही आणि त्याचं डोळ्यात हरवणंही. सगळंच क्षणभरासाठी आणि त्याच क्षणात भरभरून जगणारे ते दोघे. पूरबबद्दल बोलू का? सांगू का? नको, आत्ता नको. नाहीतर त्याची एंगेजमेंट होते आहे हे ऐकून आमच्या साहेबांचे जेवणातले लक्ष उडेल. राजीवना असे एकाग्रपणे जेवताना पाहणे हे सुख आहे. असे निवांत क्वचितच असतात. जाऊ दे, हे क्षण असेच जगून घेऊया. त्याने न मागताच तिने हळूच मोदक त्याच्या ताटात ठेवला. 5वा. राजीव, खास तुमच्यासाठीच आहेत. त्याने तिच्याकडे रोखून पाहतच सहजच तो मोदक 2 भागात विभागला. अर्धा तोंडात टाकत अर्धा तिच्या ताटात ठेवला. ती थक्क. एक वार त्या अर्ध्या मोदकाकडे पाहत, एक वार त्याच्याकडे. मेघा, आपको अपने हाथों से तो खिला नहीं सकते, चलो ऐसे ही सही. भुवया उंचावत खोडकर हसत, मोदक संपवा असं सांगणारा तो. तिने बावरून आजूबाजूला पाहिलेच. कुणी बघितले नाही याची खात्री केली आणि अर्धा मोदकाचा छोटासा घास तोंडात भरला. राजीव, आपकी शरारतें बढ़ रही है. कसं काय सुचतं हो? शेवटचा मोदक अर्धा अर्धा वाटून खाणं हेही सुखच. गोडखाऊ मेहराजींकी खट्टी मिठी शरारते. 4 वाजलेले. गप्पा करत तीही मम्मीजी आणि आईसोबत बेडरूममध्ये. फोनची वाढलेली थरथर. 50च्या वर मेसेज नोटिफिकेशन्स. पूरबने पाठवलेले फोटो. सहज चाळले. एंगेजमेंट पार पडली. ओठांवर रुंद हसू आलेच. काय झालं ग? आईमधील चौकीदार जागा झाला. मम्मीजींच्या चेहऱ्यावरही कुतूहल. पूरबची एंगेजमेंट झाली. रश्मीच्या अहमदाबादच्या घरी. दोघींसमोर फोटो धरला. दोघीही खुश. कौतुकाने सारे फोटो पाहिले. रीमाजी, बघा आता भास्करजींचे टेन्शनही संपले. पूरबचे लग्न ठरले. आईचे हेतुपूर्वक बोलणे मेघाच्या लक्षात येत होते.
ती मान खाली घालून बेडशीटवर बोटानेच रेघोट्या ओढत बसलेली. कविताजी, आता कुणाची एंगेजमेंट राहिली? हे वाक्य तर एकटक मेघाकडे पाहतच मम्मीजींनी उच्चारले. मान वर करत दोघींकडे पाहिले. मिश्किल हसत मान डोलावणाऱ्या मम्मीजी आणि आई. देवा, दोघीही इम्पॉसिबल आहेत. फोन तिथेच ठेवून तशीच उठली तिथून. मी चहाचं बघते. बाहेर येऊन पाहिले तर बाबा आणि पापाजीच. मुलींचा आवाज आतून येत होता. रूममध्ये डोकावली तर तिघे मिळून स्क्रॅबल गेम काढून बसलेले, बेडवर निवांत. दारात ती दिसली. चष्म्या पाठचे डोळे आनंदले. खेळाचे आमंत्रणही दिले गेलेच नजरेने. हलकीशी मान हलवतच तिचा नकार. आर्या, जिया, व्हॉट डू यू थिंक? 4 प्लेयर्समध्ये जास्त मजा येईल ना? येस मम्मा, तू पण ये. आंटी, ये ना. त्या दोघींचा हट्ट नाकारणे तिला अशक्य. आणि खोडकर डोळ्यात, मेघा, का मला चॅलेंज करता? जो हम ठान लेते हैं वो करके ही रहते हैं. राजीव, तुमच्याशी जिंकणे तर शक्यच नाही. मुलींना समोर करत सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्या. क्यूटसे, थोडेसे बदमाशसे मेहराजी. साडी सावरत तीही बसलीच जियाजवळ. न्यू गेम, फॅमिली थीम. जियाची अनाउन्समेंट. फॅमिलीचा विचार करून जे वर्ड्स आठवतात ते बनवूया. राजीवचे बारीक झालेले डोळे. जिया बेटा, ये क्या नया आयडिया है? आर्याने कुरबुर केली थोडीशी. आयू, वेगळे काहीतरी. चल, मी स्टार्ट करते. जियाने समजावले. जियाने बनवलेल्या फॅमिली या शब्दापासून सुरू झालेला गेम. आर्याने जोडलेला फ्रेंड्स. राजीवने लव्ह लिहिताना मुलींची नजर चुकवत तिच्याकडे टाकलेला प्रेमळ कटाक्ष. अन तिने होम लिहित हळूच झुकवलेली नजर. हॅपीनेस, टुगेदर, टीम, वी, अस, युनिटी, स्माइल, हेल्प, केअर, एम्पथी, ड्रीम, विश. शब्दांचा पेटारा उघडलेला. अन फॅमिलीचा अर्थ तंतोतंत पटवणारे शब्द बोर्डवर आकार घेऊ लागलेले. चौघेही रमले. फॅमिली छाया आनंदी खेळात. आर्या जियाच्या चेहऱ्यावर हसू तर मेघा राजीवच्या चेहऱ्यावर समाधान. जियाने सहजच लिहिलेले, मेघा. जिया, हे काय? दिस इज नॉट रिलेटेड टू फॅमिली गेम. आर्याचे ऑब्जेक्शन. 1 मिनिट असं म्हणत राजीव अंकलने मेघाच्या ए पासून लिहिलेले आर्या. आणि आर्याचे डोळे आनंदले. तिनेही तिच्या नावातला आर धरून लिहिलेले राजीव. आणि मेघाने जे पासून पूर्ण केलेले जिया. सी आर्या, फॅमिली कंप्लीट. हसतच जियाने वाजवलेल्या टाळ्या. मेघा राजीवने चमकून पाहिलंच. फॅमिली शब्द सुखावणारा पण गोंधळलेली आर्या. जिया, आपला गेम कंप्लीट असं म्हणायचंय का? आर्याने न समजून जियाकडे भुवया आकसतच पाहिलं. बिच्चारी जिया. गालावर हात टेकवतच एक उसासा. आर्या, हाऊ शुड आय एक्सप्लेन डिअर? हीच परफेक्ट फॅमिली आहे. केविलवाण्या नजरेने आलटून पालटून सर्वांकडे पाहणारी जिया. आजीची आलेली हाक. दोघी पळाल्या बाहेर. ते दोघे तिथेच. तसेच. जियाच्या प्रयत्नावर, आर्याच्या उत्तरावर काय बोलावं, काय करावं? तिची उदास नजर स्क्रॅबलच्या बोर्डवर. गेम आवरून ठेवावा म्हणून पुढे केलेला हात. 1 मोमेंट. तिला थांबवत मोबाईलमधून त्या बोर्डचा फोटो काढणारा तो. हे काय करत आहात? याचा फोटो का? वेणीचा शेपटा उजव्या खांद्यावरून मागे टाकला. आपल्या मेमरी वॉलसाठी वन ऑफ द बेस्ट मेमरीज, फॅमिली. त्याच्या प्रचंड आशावादी डोळ्यातलं प्रसन्न हसू. तिच्या मनावरील उदासीची मरगळ झटकणारं. गुंतल्या नजरा काही क्षण. दोघांच्याही डोळ्यात एकच स्वप्न, पूर्ण होणारच आपलं कुटुंब. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.